सध्या जे प्लॅनिंग स्टेजमध्ये कपल आहेत ते अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी हा इश्यू खूप जास्त फेस करत आहेत. अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे पार्टनरमध्ये दोन्ही पार्टनरमध्ये कुठलाही फिजिकल प्रॉब्लेम कुठल्याही टेस्टमध्ये डिटेक्ट होत नाही आणि तरीही त्यांना कन्सीव्ह व्हायला डिफिकल्टीज येतात. हाय, मी सायली कल्पेश वैद्य आणि हे माझे पार्टनर कल्पेश वैद्य. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी असेल तर तुम्ही कुठली योगा प्रॅक्टिसेस केली पाहिजे. अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटीमध्ये आपल्या ॲलोपॅथिक टेस्टमध्ये किंवा कुठल्याही टेस्टमध्ये ॲज एक्झॅक्ट प्रॉब्लेम कळत नाही. पण मित्रांनो, मैत्रिणींनो, योग हे असं शास्त्र आहे की त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये जे काही कमी जास्त असते, जे काही इम्बॅलन्स असतं ते बॅलन्स व्हायला मदत होतं. त्यामुळे जर ह्या प्रॅक्टिसेस तुम्ही दोघं रोज सकाळी किंवा संध्याकाळी ॲज पर युअर कन्व्हिनियंट जस्ट लाईट स्टमक कंडिशनमध्ये सोबत प्रॅक्टिस करायला सुरुवात केलात तर तुमचा अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीचा इश्यू जो आहे तो रिझॉल्व्ह व्हायला मदत होईल. चला मग प्रॅक्टिसेस शिकूया. फर्स्ट आपण करणार आहोत ताडासन. तर त्यासाठी तुम्हाला दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत, दोन्ही हात बॉडीच्या साईडला, हळूहळू एखाद्या ऑब्जेक्टवर नजर फिक्स करत दोन्ही हात वरती घेऊन जायचे, अपवर्ड स्ट्रेच करायचे आणि वजन पायाच्या बोटांवर शिफ्ट करायचे. आपली जी नजर आहे ते एखाद्या ऑब्जेक्टवर स्थिर करायचे. ही बॅलन्सिंग प्रॅक्टिसेस आपला हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स करायला मदत करते. यामुळे आपल्या बॉडीतलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते सुद्धा उत्तम होतं. आफ्टर 3 to 4 ब्रीदिंग ब्रीथ आउट, स्लोली आपले हिल्स खालती घ्यायचे आणि हळूहळू आपले दोन्ही हात खालती घेऊन यायचे. ह्याचे तुम्ही 2 राऊंड्स करू शकता. होल्डिंग सुरुवातीला तुम्हाला जेवढं जमेल तेवढी करा आणि प्रत्येक आसन नंतर थोडा रिलॅक्स करा. नेक्स्ट आपण आसन करणार आहोत ते चेअर पोज, उत्कट आसन. हे तुम्ही तुमच्या पार्टनरच्या सपोर्टली करू शकता टू ॲड मोर केमिस्ट्री इन टू इट. सो जस्ट पार्टनरला फेस करून उभं राहायचं, त्यांचं सपोर्ट घ्यायचं आणि हळूहळू आपले बटक्स बाहेर काढत खालती जायचे. डोळे बंद, लक्ष आपल्या श्वासावर. यात तुम्हाला थाईजवर, लो पेल्विक फ्लोअरवर प्रचंड ताण जाणवेल. त्यामुळे तुम्हाला जेवढा वेळ सुरुवातीला शक्य आहे तेवढ्या वेळ तुम्ही हे होल्ड करा, नंतर आरामात रिलीज करायचं. नेक्स्ट आपण बॅलन्सिंग प्रॅक्टिसेस बघणार आहोत, ते म्हणजे वृक्षासन. यामुळे तुमचा लव्ह लाईफ बॅलन्स उत्तम व्हायला मदत होईल. सो हे पण तुम्ही सोबत करू शकता. आपला एक हात आपल्या पार्टनरच्या कमरेमध्ये घालायचे आणि आपल्या बाहेरचे जे पाय आहे ते वरती उचलायचे. एकमेकांच्या सपोर्टनी हे खूप इझिली होतं. जस्ट हात टच करायचे अँड यात तुम्ही डोळे बंद करून सुद्धा करू शकता. जर सेपरेट प्रॅक्टिस करत असाल कधी तर शक्यतो डोळे ओपन ठेवा आणि कुठल्याही एका ऑब्जेक्टवर नजर फिक्स ठेवा. स्लोली 7 ते 8 ब्रीदिंग ब्रीथ आउट झाल्यावर हे आसन आरामात रिलीज करायचे. नेक्स्ट प्रॅक्टिस आपण करणार आहोत वीरभद्रासन. यामुळे तुमची जी इनर स्ट्रेंथ आहे ती वाढायला मदत होईल. त्यासाठी आपला उजवा पाय बाहेर घ्यायचे, उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे, डावा पाय पाठच्या साईडला आपल्या पाठल्याचा छान सपोर्ट घ्यायचे आणि जमलं तर अजून खालती जायचा प्रयत्न करायचे आणि मग छान बॅकवर्ड बेंड द्यायचे. हळूहळू डोळे ओपन करायचे आणि स्लोली रिलीज करायचे. पाय जवळ घ्यायचे हळूहळू आणि मग सेम प्रॅक्टिस तुम्ही डाव्या पायाने सुद्धा करू शकता. तर एक लास्ट स्टँडिंग आसन आपण बघणार आहोत ते म्हणजे मलासन. यामुळे तुमच्या पेल्विक फ्लोअरला छान स्ट्रेच होतो. त्यामुळे तुम्हाला लवकर कन्सीव्ह व्हायला सुद्धा मदत होते आणि तुमची कन्सीव्ह झाल्यावर नॉर्मल नॅचरल वेने डिलिव्हरी सुद्धा व्हायला मदत होते. तर बघूया तर मलासन कसं करायचं हे सुद्धा तुम्ही तुमच्या पार्टनरला फेसिंग करू शकता. दोन्ही पायामध्ये कमरेपेक्षा थोडं डिस्टन्स जास्त ठेवायचं आणि हळूहळू आपल्या पार्टनरच्या सपोर्टली खालती जायचं. जसं आपण इंडियन टॉयलेट पोजला बसतो सिमिलर काइंड ऑफ पोज आहे, पण आपले बटक्स जे आहेत ते रिलॅक्स नाही सोडायचे, जेणेकरून आपल्या इनर थाईजवर आणि पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येतं. मग नंतर डोळे बंद करून आपलं लक्ष आपल्या श्वासावर द्यायचे. हळूहळू डोळे पण करायचे आणि स्लोली वरती यायचे. आता आपण एक बसून प्रॅक्टिस करणार आहोत. ही लास्ट प्रॅक्टिस आहे, पण तुम्हाला करताना खूप मज्जा येणार आहे. ही प्रॅक्टिसेसमध्ये उपविशिष्ट कोणासन करणार विथ पार्टनर सपोर्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पाय स्ट्रेच करता येईल तेवढे करायचे. ह्या स्ट्रेचिंगमुळे तुम्हाला छान इनर थाईजवर पण प्रेशर जाणवेल आणि त्यात प्रेशर ॲड ऑन करण्यासाठी आपल्या पार्टनरला आपल्या इनर थाईजला हलकासा स्ट्रेच द्यायला सांगायचं आहे. तुमची बॅक स्ट्रेच ठेवायचे
आणि जेवढा तुम्हाला बेअरेबल आहे तेवढं स्ट्रेच द्यायला सांगायचं. आणि तुम्ही पायाचा डिस्टन्स नंतर वाढवू शकता अँड होल्ड करायचं आहे. ह्यात खूप छान स्ट्रेच येतो, खूप रिलॅक्स वाटतं. जस्ट होल्ड करा ॲज पर युअर कॅपॅसिटी. आणि नंतर सेम वेनी तुम्ही सुद्धा स्ट्रेच देऊ शकता. अलगद क्रॅम्प येऊ शकतो, तुम्ही रिलीज करता थोडासा नीजच्या खाली सपोर्ट द्या, म्हणजे इझिली होईल. इनर थाईजला छान प्रेशर येईल असं. जस्ट जेवढं जमेल त्यांना तेवढं, यामुळे त्यांचं पण जेनायटल पार्टचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते छान व्हायला मदत होईल. आयज क्लोज. लक्ष तुमच्या श्वासावर. सुरुवातीला जेवढा जमेल तुमच्या पार्टनरला तेवढाच फोर्स अप्लाय करा. हे पण तुम्ही 7 ते 8 श्वासोच्छ्वास होल्ड करू शकता. तर आता आपण जी काही आसनं शिकलो ती तुम्ही प्रत्येक वेळेला एक 2-2 राऊंड प्रॅक्टिस करा आणि होल्डिंग जे आहे ते तुमच्या श्वासावर फोकस करून करा. आपण त्याला म्हणतो प्राणधारण. तर 1 इनहेलेशन 1 एक्सहेलेशन काउंट एज अ 1. अशाप्रमाणे तुम्ही एक 7 ते 8 ब्रिदिंग ब्रीथ आउट प्रत्येक आसन होल्ड करा. आता लास्ट पण मोस्ट इम्पॉर्टंट प्रॅक्टिस दॅट इज अनुलोम विलोम प्राणायाम. तर तुम्हाला काही कामानिमित्त काही शेड्यूलमध्ये काही डिस्टर्बन्स झाला तर तुम्हाला यातल्या कुठल्याही प्रॅक्टिस करायला नाही जमल्या तरी ही अनुलोम विलोमची प्रॅक्टिस आहे ती रोज कन्सिस्टन्सी करा. यामुळे तुमचा जो काही इम्बॅलन्स आहे, तो हार्मोनल इम्बॅलन्स असेल, काही रिलेशनशिपमधले इश्यूज असतील किंवा दुसरे कुठले पॅरामीटर्स जरी अप अँड डाऊन झाले असतील, काही स्पर्म रिलेटेड जरी इश्यू असेल तरी हा इश्यूज रिझॉल्व्ह व्हायला ह्या प्राणायामामुळे खूप 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 मदत होईल. तर त्यामुळे प्लीज ही प्रॅक्टिस रोज ॲड करा. तर आपण बघूया सरांकडून. सर आपल्याला डेमो दाखवते, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तुम्ही कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसू शकता. की आपली अंगुली मुद्रा आपल्याला यूज करायचे. लास्ट 2 फिंगर्स उजव्या हाताचे आणि अंगठा. अंगठ्याने तुमची उजवी नाकपुडी बंद करायची. तुम्हाला डाव्या साईडने हळूहळू श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना बघा त्यांचे बाकी बॉडी पार्टची मुवमेंट नाही होते, जस्ट रिपकेज आणि चेस्टची मुवमेंट होते. मग लेफ्ट नोस्ट्रल बंद करायचे आणि राईट साईडने हळूहळू श्वास सोडायचा आहे. फक्त चेस्टची मुवमेंट होते, खूप जणांची अशी मानेची वगैरे मुवमेंट होते, बॉडी पार्टची मुवमेंट होते. तुम्हाला पूर्ण पोस्चर एकदम स्टेडी ठेवायचे, स्टेबल ठेवायचे. परत राईटने इनहेल करायचे हळूहळू, राईट नोस्ट्रलने. परत आपली उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या साईडने श्वास सोडायचे. ही झाली एक सायकल. असं तुम्हाला कमीत कमी 10 सायकल रेग्युलर प्रॅक्टिस करायचे. परत एकदा सांगते. लेफ्टने हळूहळू श्वास घ्यायचा आहे, लेफ्ट नोस्ट्रल बंद करायचं आहे, राईट साईडने ब्रीद आउट करायचं आहे. जेवढं इनहेल कराल त्याच्या दुप्पट ब्रीद आउट करायचा प्रयत्न करा. परत राईटने इनहेल करायचं आहे आणि लेफ्ट साईडने हळूहळू श्वास सोडायचा. हे झाले आपल्या अनुलोम विलोमच्या 2 सायकल. अशा तुम्ही अजून 8 सायकल स्वतःहून प्रॅक्टिस करा. म्हणजे टोटल तुम्हाला एका सिटिंगमध्ये 10 अनुलोम विलोमच्या सायकल्सची प्रॅक्टिस करायची. तर ह्या सर्व आपले 7 आसनं आणि ही शेवटची अनुलोम विलोमची प्रॅक्टिस. हे झालं की 5 मिनिटाचं तुम्हाला शवासन करायचं. ह्या प्रॅक्टिसेस रेग्युलर करण्याचा प्रयत्न करा. जेवढी तुमची कन्सिस्टन्सी जास्त असेल तेवढं तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल. जर तुमची अशी इच्छा असेल की आमच्यासोबत प्रॅक्टिस करायची तर आमचं अलिबागमध्ये सुंदर वेलनेस सेंटरचं सेंटर आहे, जे की कल्पेश सर सांभाळतात. आणि जर तुम्हाला ऑनलाईन आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर मी ऑनलाईन बॅचेस घेते, ज्यात आम्ही तुमच्याकडनं प्रॅक्टिसेस करून घेऊ आणि तुम्ही प्रॉपर करताय की नाही हे सुद्धा चेक करू.